सोपं सरळ सुटसुटीत मी या जमिनीचा मालक आहे. मी रुपयाचे पैसे दिलेले 380 माझी जमीन आहे. 34 माझा पोट खराब आहे. जिल्हा परिषदेने पाणी करून आता दरखास्त चालू आहे. तहसीलदाराला त्याची नोटीस आहे. तहसीलदार काय कोर्टात यायला तयार नाही. तो स्वतःला कोर्ट समजायला लागला. त्याला आम्ही काय करायचे? आम्ही गरिबांनी कुठं जायचं? अहो कलेक्टर काय वरिष्ठ आहे का? तहसीलदार वरिष्ठ आहे. त्याचा बी आदेश तो मानित नाही. कलेक्टरचा आदेश मानित नाही तुमचा तहसीलदार. त्याला कोण काय करायचं? आता त्याच्या डिग्रीची मला चेकअप करावं लागेल. ऐका ना, आता काय विषय माहिती का, आता इथून मोजणी सुरू करतो. तुम्ही जमिनीची मोजायला नोटीस दिलेली, वडा मोजायला नाहीये. तुम्हाला शिवकून यायचं असेल, माझी 380 असली ना, तुम्हाला कुठे वडा देत तिथून जा. इकडे कुठे रस्ता, इकडे रस्ता वगैरे काही नाही. पत्र दाखवा. हा, ते कोणचं पत्र? नाही ते पत्र दाखवा ना. हे बघा, माझी जमीन आहे ना तेवढी यांनी हात दाखवले का मोजणीवाल्यांनी? माझं काही एक म्हणणं नाही. तुम्ही वड्यातून जा. अर्ज केलाय? मोजणी केली का जमिनीची? आता हे किती वेळा सांगायचं तुम्हाला? नाही मोजणी केली असेल तर तुमची कोर्ट कळतं का तुम्हाला? कोर्टाचा आदेश आहे तुम्हाला, याची जमीन 380 काढून द्या. तुम्ही कोर्टात यायला तयार आहे का? तुम्हाला कोर्टाने नोटीस दिलेली आहे तहसीलदाराला. तुम्ही येताय का? नाही ती तुम्ही तुमचाच मनमानी कारभार चाललाय. म्हणजे इथून पुढे कोर्टाला टाळे मारावं लागतील आणि सगळं तुमचंच ऐकावं लागेल.